नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्राच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। पण असं काय घडलंय चीनमध्ये की याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण चीनमध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। चला तर मग या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जगातील सगळ्यात मोठ्या उत्पादकांमध्ये नंबर 1 ला ब्राझील, नंबर 2 ला अमेरिका, नंबर 3 ला अर्जेंटिना येतो। नंबर 2 चा अमेरिका जो की सोयाबीनच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि नंबर 1 चा सगळ्यात मोठा सोयाबीनचा खरेदीदार म्हणजे या ठिकाणी चीन। तर या महत्त्वाच्या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर चालू आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमेरिकेमधून चीन मोठ्या प्रमाणात गहू, सोयाबीन, सोया तेल याची आयात करतो आणि अमेरिकेतून होणारी ही जी आयात याच्यावरती चीनने आयात शुल्क वाढवले म्हणजे टॅरिफ वाढवले। याच्यामुळे आता चीनला अमेरिकेतून येणारे जे काही त्या ठिकाणी ॲग्री कमोडिटीज आहे ती त्यांच्या देशात महाग होत आहेत। याच्यामुळे याला काउंटर करण्यासाठी चीन आता मोठ्या प्रमाणात इतर ऑप्शनकडे बघत आहे। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा ऑप्शन म्हणून भारत देश उदयास येऊ शकतो। भारताकडून नजीकच्या भविष्यात चीन गहू, सोयाबीन, सोया तेल, सोयाबीन यांची मोठ्या प्रमाणात आयात करताना दिसू शकतो आणि याच्यामुळे आपल्या असणाऱ्या मालाला या ठिकाणी मार्केट मिळू शकते। याच्यामुळे नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे जर बाजारभावामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी 200-300 ने वाढून 4000 पल्ल्याड गेली तर आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यावा, तर सल्ला देतो की बघा टॅरिफ वॉर सुरू आहे मान्य, पण भविष्यात काय होईल हे कुणालाच माहीत नाही। याच्यामुळे भविष्याच्या आशेवरती की असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल, यापेक्षा फंडामेंटलचा विचार केला तर बाजारभाव वाढीसाठी फार अनुकूल स्थिती नाही। याच्यामुळे आपण 39,04,000चा जो बाजारभाव आपणास मिळेल तिथंच जर विक्री करून ओरिजिनल पावती घेतली तर मला वाटते आपल्या सर्वांचा फायदा होईल, कारण भविष्यात भावांतर योजना सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी ही सोयाबीनची कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।